राजा नाही. जात सांगणारे राजे निर्माण होतील, पण धर्म सांगणारा राजा निर्माण होणार नाही. पुन्हा राजा नाही, पुन्हा राजमाता नाही, पुन्हा राजशहाजी नाही माई, पुन्हा शंभू राज नाही माझं, पुन्हा तुकोबराय नाही माझा, पुन्हा ज्ञानेश्वर माऊली नाही, पुन्हा नाही. आज माऊलीला बघायचं असेल तर तुमच्या घरात जी ज्ञानेश्वरी आहे ते माझे ज्ञानेश्वर माऊली आहे. तुकोबराय बघायचे ना, तुमच्या घरात जो गाथा आहे ना ते माझे तुकोबराय आहे. दिसती छान नजरेचं बाण तिरका मन, इकडून तिकडं तिकडून इकडं, ती जे वागला तरी टवकर चला. राजासारखे लेकर घरात जन्माला यावे त्याच्या करता घर मोठं नसलं तरी जमतं, पण घरातले विचार फार मोठे लागतात. राजासारखं लेकर घरातली स्त्री पतिव्रता लागते, घरातला पुरुष एक पत्नी लागते. त्यावेळेस घरामध्ये दैदिप्यमान लेकर जन्माला येत असतात. मायला पण ज्याला हे कळालं त्या घरामधला अज्ञान पळालं महाराज. ज्याला हेच काही कळालं नाही, आपण म्हणलं का पारणाल बसले का ते म्हणत तेवढाच उद्योग आहे का आम्हाला. आपण सहज म्हणलो ना काकड्याला जाता का, ते काकड्यावाले कधी येऊळ ते बापा येऊन द्यायना काय होईना. मी म्हणलं मग हरिपाठाला जात असताना इथं पाठाला पाणी पुढे हरिपाठाला जातो. मग कीर्तनाला माळकरी तर साऱ्या दुनियाचे लाभाडे. मी त्याला म्हणलं माळकरी नाही काढायला लाभाड, मग म्हणलं लबाडाने माळा घातल्या. बरेचसे लबाड शर्टच्या वर माळ काढून अरे माळकरी नाही लबाड, लबाडाने माळीचा सहारा घ्या. म्हणलं तुम्ही पुढं जात नाही सप्त्याला, ते म्हण फक्त एका ठिकाणी. म्हणलं पुढं, ते म्हण साऱ्यात अगोदर पत्रवाळी हरे राम 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 हरे हरे, हरे किरीसना हरे किरीसना किरीसना किरीसना. लापशीन कडी भात आला कोणाची पंगत होत नाही तर देऊ नाही. कृष्णा कृष्ण हरे हरे. पुरी भाजून गुलाबजाम आला हरे राम राम. अय मानती ना एकच गुलाबजामू. ते म्हणे ज्याची पंगत आहे तिने फक्त एक एकच वाढायला सांगितलं. ती ना मा नातू नाही की ती, ते म्हणे एक एकच नातू असू नाही तर नातही असू एक एकच. तू खाणार म्हणतो तो आहे बापाची पंगत आहे. सप्ताह खाण्याकरता नाही, बदल घडून आणण्याकरता केल्या जातो. त्याचं नाव अखंड हरिनाम सप्ताह. बाप छत्रपती राजांसारखा असावा आणि पोरग छत्रपती संभाजी राजांसारखा. तर मजा आहे सर, अन्यथा नाही सरपंच साहेब. नाही तर काय आहे, या महाराष्ट्राच्या उरावरती सुलतानी सत्ता थैया थैया नंगा नाच करत होते आणि माझ्या राजमाता जिजाऊला 7वा महिना चालू होता. जगदंबे समोर जाऊन माझ्या राजमातेनं विनंती करावी, आई जगदंबे माझ्या पोटामध्ये मासाचा गोळा वाढतोय, पोरगाय का पोरगी माहित नाही, पण माझ्या आया बहिणींची आबूल लुटणारे हात कलम करणारं पोरग किंवा पोरगी माझ्या पोटी जन्माला येऊ दे. अन्यथा निपुत्रिक राहिली तरी जमेल, वांज राहिली तरी जमेल, पण लेकरू असं जन्माला येऊ दे. कसं तर कबीरजी सांगतात, जननी जने तो ऐसे जने संत भय या शूर. संत व्हावं नाही तर शूर. आपल्या लेकराने काय, एक तर संत, शूर म्हणजे गुंड्या काढून गावात गुंडाळची नाही. नाही तर वांज राहिलेली बरी.
काय बिघाडे नूर, नूर म्हणजे सौंदर्य. कशाला सौंदर्य बिघडवायचं? येडी लेकर जन्माला घालून येडी माँ की चांद बेटे उदबत्ती लगा के हगने को बैठे. याला नाथ बाबा म्हणतात. काय माय गेली होती भूतापासी. Yes. हो. होय. तुमच्याकडे आई आधी का लेकरू आधी? आई. आमच्याकडे लेकरू. हो खरं. हो सुमन काकू कुठे आहे त्या? नाही मंगल काकू आहेच त्या. आणि धुरपाता अक्का द्रौपदाबाई कुठे बसल्या? माझ्या मागे बसल्या. अच्छा ऐका ना, आई होण्याकरता अगोदर काय होऊन द्यावं लागेल? मग अगोदर काय? आणि मग आलं डोक्यात तुमचं. जिला लेकरू नाही ती बाई, जिला लेकरू ती आई. मग अगोदर लेकरू आणि मग आई. ज्यांना ज्यांना कळालं त्याला त्याला धन्यवाद दिले. ज्यांना काहीच कळालं नाही त्यांनी काल्या दिवशी पिशव्या घेऊन यायच्या आणि बुंदी घेऊन जायची. बाकी काही करू, बाकी काही करू नका. महाराज ही रियालिटी आहे, रिअल आहे तर. म्हणून एक आहे माय बापा, संत भय या शूर. संत व्हावं नाही तर शूर व्हावं. आपल्या लेकराने फार मोठं व्हावं. गल्लीचं, गावाचं, घराचं नाव महाराष्ट्रात, भारतात करावं. याच्याकरता घरातला संस्कार, घरातले आहार. आणि म्हणून आता 6 महिन्यापूर्वी भारतातले एक औद्योगिक क्षेत्रातलं एक रत्न रतनजी आई दादा सर, ज्या बापाच्या ब्लड मधनं ते रत्न तयार झालं, तो बाप काय सामान्य असेल? सामान्य नसेल. त्या आईच्या पोटात 9 महिने ते राहिले. ती आई साधी असेल? साधी नसणारच आहे. साधी म्हणजे दिस ती छान नजरेचं पान तिरका मन, इकडून तिकडं तिकडून इकडं. ती जे वागला तरी टव करत चला. ज्या डीजे पुढं अशा नाचतात त्यांच्या पोटी खरोखर वॉरियर जन्माला येईल का? भिकारी जन्माला येईल. एक लक्षात ठेवा, धर्म तुम्ही आहात. धर्म म्हणजे काय? तुम्ही धर्म आहात. तुम्ही राजमाता जिजाऊ आहात. तुमच्या पोटी भगतसिंग, तुमच्या पोटी छत्रपती राजे, तुमच्या पोटी भगवान प्रभू रामचंद्रजी, अरे तुमच्या पोटी सावरकर, अरे तुमच्या पोटी कुलवान गुणवान आणि सिलवान लेकर जन्माला येणार आहे. म्हणून ज्या ज्या घरातली स्त्री उघडी पडली ना, त्या घरातलं बीज सुद्धा व्यवस्थित नसणार आहे. शेतकरी आहोत आपण सर, शेतकरी आहोत. एखादा गहू जर पेरला आणि जर गहू वर पाडला ना, उगतो, वंदी येते, पण एवढ्या ठुशरात येत. ठुशी कळली ना, गव्हाचा दाणा एवढाच राहतो, पण जे जमिनीत काढल्या जातं, भुजल्या जातं, तारारून वर येत. जमीन म्हणजे तुमचं पोट. या घरातल्या स्त्रीचं पोट झाकलेलं आहे. त्या पोटातून कुलवान गुणवान आणि सिलवान लेकरं येतात. आणि आपल्या धर्मामध्ये एक रीत आहे महाराजजी, लग्नाच्या वेळेस नवरदेवाच्या बापानं नवरी मुलीच्या आईला एक साडी घ्यायची असते. त्या साडीचं नाव काय? पोट साडी. का नाव आहे त्या पोट झाकली साडी? नवरदेवाच्या बापाचं सांगणं राहतं, अहो वेईनबाई ऐका ना, तुमची पोरगी तुमच्या पोटाच्या रूपाने माझ्या दारात येते आणि तुमचं पोट उघडं पडू नये म्हणून घेऊन दिलेली साडी आहे. त्या साडीचं नाव आहे पोट झाकणे. म्हणून घरातलं धर्म, घरातली स्त्री, घरातली संस्कृती, घरातला संस्कार हा झाकलेला असावा. बऱ्याच घरामध्ये तुम्ही कर्तबगार पुरुष जेवताना सुद्धा पाहिले नसतील.
कारण की बऱ्याच मोठमोठ्या घरातल्या माणसाचं, पुरुषाचं खाणं आणि स्त्रीचं नाणं हे झाकून असतं. बऱ्याच मोठमोठ्या घरात, बऱ्याच मोठमोठ्या घरामध्ये आपल्याला एंट्री कुठपर्यंत आहे? कुठपर्यंत जाऊ शकतो तुम्ही? फक्त हॉल बैठक. फक्त मोठ्या घरात त्यांच्या बेडरूम मध्ये सुद्धा जाऊ शकत नाही, त्यांच्या किचन मध्ये सुद्धा. आपल्या किचन मध्ये फार कोणी बी काय चालवतं रे? पाळतात त्यांनी. हे राजमाताजी जाऊन पाळले महिला, आणि असे तसे नाही पाळले. 7वा महिना चालू होता, काय डोहाळ आहे माझ्या माईचे. अरे कोणीतरी घोडा आणणारे, घोडा आणला जायचा. कोणीतरी तलवार आणणारे, आणल्या जायची. मला बसण्याकरता आधार द्या रे, एक दासी पळत यायची. खांद्यावरती हात ठेवल्या जायचा, वट्याचा आधार घेऊन राजमाता वरती चढायच्या. घोड्याचा लगाम ओढल्या जायचा. घोडा चौफेर सुसाट वेगानं दर्या खोऱ्यातनं डोंगराच्या पठारावरती जायचा. हातातली तलवार सप 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 फिरल्या जायची, आणि मुखातून शब्द निघायचा, हर हर महादेव. दर्या खोऱ्याला जाऊन आदळायचा शब्द, आणि पुन्हा रिटर्न यायचा. गर्भावरती आदळायचा, आणि गर्भातनं बाळ टावकारायचं. आणि त्याच वेळेस विचार केला, या शब्दावरती स्वराज्याची स्थापना करणे. दादा माझे राजे, करंगळीतलं करंगळी कापली रायडेश्वराच्या मंदिरामध्ये, आणि स्वराज्याची शपथ घेतली. वयात होते का विचारात होते? आपलं पोरग वयातून चाललं, विचारातून चाललं येणं देणं, कंदील लावून येणं, आणि येड्याच्या खिशाला 4-4 पिणं. कोण होता? सह्याद्रीचे पुत्र मावळे, सह्याद्रीचे पुत्र मावळे, दरी कोवळे रंग साबण, वाहते प्राण शोभा घात, वाहते प्राण शोभा घात, वाहते प्राण शोभा घात. 16 वर्षाचा होता असा शिव छत्रपती अलगर जी जी जी, असा शिव छत्रपती अलगर जी जी, असा शिव छत्रपती अलगर जी 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 जी. रयतेचा राज शिवराया, रयतेचा राज शिवराया, आला उधराया दुःख साराया. प्रजेचा झाला प्रतिपालक, प्रजेचा झाला प्रतिपाल, प्रजेचा झाला प्रतिपाल. जसा अर्जुनाचा कृष्ण चालक, रणनीतीचा होता मालक जी जी जी. रणनीतीचा होता मालक जी जी, रणनीतीचा होता मालक जी 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 जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार, झाले तयार. मावळे हर हर महादेव करती गर्जना झाले बर. हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे जय. पुन्हा राजा नाही, साथ सांगणारे राजे निर्माण होतील, पण धर्म सांगणारा राजा निर्माण होणार नाही. पुन्हा राजा नाही, पुन्हा राजमाता नाही, पुन्हा राजशहाजी नाही माई, पुन्हा शंभूराज नाही माझं, पुन्हा तुकोबराय नाही माझा, पुन्हा ज्ञानेश्वर माऊली नाही. हो. पुन्हा नाही. आज माऊलीला बघायचं असेल तर तुमच्या घरात जी ज्ञानेश्वरी आहे ते माझे ज्ञानेश्वर माऊली आहे. तुकोबराय बघायचेत ना, तुमच्या घरात जो गाथा आहे ना ते माझे तुकोबराय. हो, समजून घ्या, कळून घ्या. काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. धर्म संपायला, स्त्रिया संपायला लागल्या, नीतीभ्रष्ट झाले. जाणून घ्या, आपले लेकर कसे मोठे करायचे ते समजून घ्या.
माई ज्या राजानं आपलं अख्खं आयुष्य तारुण्य हे स्वराज्य निर्मिती करता घातलं, तारुण्य घातलं, तारुण्य. एक सांगू, महाराष्ट्राला 2 जिजामाता जर नसत्या ना, आज महाराष्ट्र कुठेच कुठं असत. 2 जिजाऊ. कोणची? एक जिजाऊ देऊल आहे, तिनं आपला नवरा भंडाऱ्या बोराड्या भामचंद्र डोंगरावरती फेकून दिला. कोणासाठी? आपल्यासाठी. ती एक जिजाऊ माझ्या तुकोबरायाची, आणि दुसरी एक जिजाऊ तिनं आपलं पोरग सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात फेकून दिलं महाराष्ट्र करता. जननी जने तो आई से जने, संत भये अशूर नाही तो बांझ भले काय बिघाडे. बापाचा डीएनए सुद्धा तेवढा स्टँडर्ड असावा. बाप धर्म सत्य आहार पालन करणारा, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे तगडे पोरं कुठे आहेत आपल्याकडे? आपल्याकडे कुठे? आपल्याकडे हे आई तुझं पोरग किती फिट आहे, त्याला बर्गर दिला, पिझ्झा दिला, मिक्स व्हेज दिली, आलू मटर दिला, काजू करी दिली, तरी वडा दिला, वडापाव दिला, पाणीपुरी दिलीस, फॅट वाढले त्याची, फॅट इतकं पळलंय की तुमचं पोरग असं हातभर जीभ बाहेर काढत. तिथे जर चेक केले ना 32 वर्षाचे 42 वर्षाचे तरणे मान पोरं, शुगर निघेल, शुगर रोगी झाले.